अनेक जिल्ह्यात विक्रमी मोर्चे काढल्यानंतर आज मराठा समाजानं नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय। तब्बल 15 लाखांचा जनसागर नाशिकमध्ये उसळेल असा दावा आयोजकांकडून केला गेलेला आहे। सोबतच राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील आजच्या नाशिकातील या मोर्चात सहभागी होणार आहेत। त्यासाठी ते साताऱ्याहून निघालेले देखील आहेत। या मोर्चासाठी गावागावातून लाखो लोक नाशिककडे रवाना झालेले आहेत। गावागावातून हजारोंच्या संख्येने मोटारसायकल किंवा मिळेल ते वाहन घेऊन लोक या मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिकात पोहोचतात। मुंबई पुण्याच्या महामोर्चांची रंगीत तालीम म्हणून या मोर्चाकडे बघितलं जातंय। या मोर्चाचा अभ्यास करून विश्लेषण करण्यासाठी गुप्तचर यंत्रणेचं पथक देखील नाशिकात दाखल झालंय। मराठा बांधवांसोबतच राज्यमंत्री आहेत दादा भुसे, सोबतच खासदार हेमंत गोडसे, भाजपचे आमदार आहेत डॉक्टर अपूर्व हिरे, सोबतच सीमा हिरे, शिवसेनेचे आमदार अनिल कदम, योगेश घोलप असे राजकीय नेते देखील या मराठा समाजाच्या मोर्चात आज सहभागी होणार आहेत। काल नगरमध्ये मोर्चा निघालेला होता, ज्याला लाखोंच्या जनसमुदायानं हजेरी लावली होती। नाशिकात देखील आज हा रेकॉर्ड मोडला जाईल कालच्या नगरच्या मोर्चाचा, अशी चर्चा होतीये। हजारोंच्या संख्येनं आत्ताच मराठा समाजाचे बांधव आहेत ते नाशिकात दाखल झालेले आहेत। उदयनराजे भोसले हे देखील साताऱ्यावरून निघालेले आहेत, आजच्या त्या नाशिकच्या मोर्चात सहभागी होणार आहेत। सोबतच नाशिकमधले इतर जे नेते मंडळी आहेत ते देखील या मोर्चामध्ये आज सहभागी होणार आहेत। आणि या मोर्चात सहभागी होणाऱ्या तरुण वर्गांशी संवाद साधलेला आहे, त्यांचं मत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सागर वैद्यनं। नाशिकमध्ये निघालेल्या सकल मराठा समाजाच्या विराट मोर्चामध्ये छत्रपतींची छबी पाहायला मिळतीये युवकांमध्ये। आता आपण बघू शकतो माझ्या बरोबर काही मुलं आहेत जे खास छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या पद्धतीची दाढी मिशी होती, ज्या पद्धतीचा गंध ते लावायचे, आणि अनेक तरुणांनी खास मराठा असं एक नाव जे आहे ते आपल्या हातांवर कोरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेकांच्या छातीवर मराठा क्रांती मोर्चाचे जसे बिल्ले आहेत त्याच पद्धतीनं जी शिवकालीन जी पद्धत होती, नाण्यांची जी छबी होती, जे त्यांच्याबद्दल लिहिलेली वेगवेगळी श्लोक आणि इतर गोष्टी होत्या, ह्या सगळ्यांची एक छबी इथे पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे। आपण बघू शकतो एक मराठा लाख मराठा असं म्हणणारे अनेक लोक जे आहेत ते आपल्या मनगटावर कोरून इथे आलेले आहेत। आपण त्यांच्याशी थोडं संवाद साधू। मला सांगा, अनेकांनी तुम्ही एक सोबतच सगळ्यांनी स्टाईल केलेली दिसते छत्रपतींसारखी, काय भावना आहे? आमच्या भावना अशा आहेत की आज हा जो जनसमुदाय तुम्हाला दिसतो इथं, हा कुणा एका समाजाचा नाही किंवा कोणत्या समाजाच्या विरोधात नाही। हा जो समुदाय आहे मराठा समाजाचा किंवा अन्यही समाजाचे लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। मराठा समाजाने नेहमीच छत्रपतींचे वारसदार म्हणून मोठ्या भावाची भूमिका आजपर्यंत घेण्यात आलेली आहे समाजाकडून। तरी आपल्या ज्या माता भगिनीवर कोपर्डीमध्ये झालेला जो अत्याचार आहे, या अत्याचाराला कुठेतरी त्या अत्याचार थांबावे आणि छत्रपतींची छबी करण्यामागचं कारण असं आहे की छत्रपतींच्या काळामध्ये स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांवर ज्या पद्धतीने शासन केलं जायचं त्या पद्धतीचं शासन या शासनाकडून त्या आरोपीवर केलं जावं, ही आमच्या सर्व मराठी बांधवांकडून तसेच पूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेकडून ही अपेक्षा आहे। त्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत। आमची तर सर्वात पहिली मागणी हीच आहे की कोपर्डीतल्या जे नराधम आहे त्यांची हिंमतच कस काय झाली की जिजाऊंच्या लेकींवर अशा प्रकारचा अन्याय करण्याची। तर पहिले सर्वात प्रथम त्यांना फाशीची शिक्षा द्या, त्याच्यानंतर मराठा आरक्षण, एक तर आम्हाला आरक्षण द्या नाही तर सर्वांचं आरक्षण काढा, ही आमची दुसरी मागणी आहे। मराठा समाज हा दुसरं काहीच पाहत नाही, सगळ्या जाती धर्मांना समानताची वागणी करून आणि बरोबर घेऊन चालतोय। त्यामुळे आम्हाला दुसरं काहीच नाही, त्या नराधमांना फाशीच झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। सांग काय मागणी? कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला अजिबात भाव नाही, ते भाव भेटला पाहिजे। आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतोय तो बंद झाला पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी। या सगळ्यांची मागणी एकच आहे की जर आज छत्रपती असते तर कोपर्डीच्या त्या निर्भयावर अत्याचार करणाऱ्याला जे शासन झालं असतं तेच शासन आताही झालं पाहिजे, अशी त्यांची आग्रही मागणी आहे। आणि या व्यतिरिक्त आरक्षण असेल किंवा शेतीमालाचे भाव जे आहेत हे सुद्धा या मोर्चाच्या अग्रभागातले मुद्दे असणार आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।
तेव्हा नाशकासोबत राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे हे मोर्चे निघालेले आहेत आणि आता या मोर्चांना राजधानी दिल्लीचे वेध लागलेले आहेत. कारण आता जी माहिती हाती येते त्यानुसार दिल्लीतले मराठा समाज आहे तो आता मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतील. प्रशांत, या मोर्चा काढण्याच्या दृष्टीनं सध्या दिल्लीत काय मोर्चे बांधणी सुरू आहे? रेश्मा, खरं तर महाराष्ट्रभर सध्या मराठा मोर्चांची लाट आहे आणि ही लाट महाराष्ट्राच्या बाहेर धडकताना दिसते आहे. दिल्लीमध्ये अशा पद्धतीने मोर्चा काढण्याचं नियोजन चाललेलं आहे. मराठा समाज आणि दिल्लीचं तख्त यांचं नातं जे आहे ते खरं तर इतिहासापासूनचं आहे आणि तशाच पद्धतीची पुन्हा एकदा तयारी जी आहे ती दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे. बऱ्याच दिवसांपासून दिल्लीमधले जे मराठा समाजातले लोक आहेत ते महाराष्ट्रातल्या मोर्चांच्या बातम्या ऐकतायत, कशा पद्धतीनं समाज एकवटतोय आणि त्यानुसार आता त्यांनाही आपण एकत्र यावं असं वाटू लागलेलं आहे. मध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले अनेक मराठा समाजातले लोक हे वस्ती करून राहत आहात. शिवाय दिल्ली असेल, त्याच्यानंतर गुडगाव, नोएडा हा जो आसपासचा परिसर आहे इथं मिळून अगदी बरीच मोठी संख्या आहे मराठी जनांची, मराठा बांधवांची आणि या सगळ्यांना एकत्र आणण्याचं एक नियोजन चालू आहे. त्याच्यानुसार उद्या महाराष्ट्र सदनामध्ये या संदर्भातली एक बैठक होणार आहे. याच ठिकाणी ठरेल की मोर्चाची तारीख नेमकी काय असेल आणि ठिकाण कुठलं असेल. पण एक नक्की आहे की अर्थात आरक्षण हा मुद्दा काही म्हणजे दिल्लीतला किंवा दिल्लीच्या सरकारच्या अखत्यारीतला नाहीये. तरी देखील जर सगळे एकत्र होत आहेत तर आपण एकत्र व्हावं आणि एक मोर्चा काढावा अशा पद्धतीचं नियोजन चालू आहे. किमान 10 ते 15,000 लोक एकत्र आणायचे या निमित्तानं असं या मोर्चेकरांचं नियोजन चालू आहे. निश्चित. प्रशांत, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा राज्यात तर मोर्चे निघतातच आहेत, मात्र आता दिल्लीमध्ये देखील मराठी समाजाचा मोर्चा निघू शकतो आणि त्या संबंधीची मोर्चे बांधणी आता दिल्लीत सुरू झालेली आहे.